स्थायी समिती या सर्वांना आजच विनंती करतो की तुम्ही आज रात्री प्रभाग क्रमांक फक्त 5 फिरा, जो शहराचा मध्यभाग आहे, फक्त 5 फिरा. 70% लाईट बंद नसले तर मी सभागृहात येणार नाही. अशी परिस्थिती या प्रभाग क्रमांक 5 ची आहे. मग आम्ही किती पब्लिक आम्हाला दरवेळेस फोन करून सांगते आणि 2-2 महिने लाईट लागत नाही. ही परिस्थिती काय आहे यावरती जर आपण गांभीर्याने घेत नसाल तर नक्कीच येणारा काळ सुद्धा तसंच जाणार आहे. जसं मागील काळामध्ये आपण दुसऱ्याला दिली तसं जर हे पुन्हा हा जर केंद्रातल्या भरोसे जर आला तर हाही तसंच करणार आहे. आणि मी सांगू इच्छितो, अमर भाऊंनी जो मुद्दा मांडला तोही त्याला पूरकच होता. जर आपण आपल्या महापालिकेमध्ये सक्षम अधिकारी असतील, सक्षम काम करायला पुरेपूर असतील, बीएनसीला काम देऊ, हे काम त्याला देऊ, बाकीचं आरोग्याचं काम जर केंद्रातल्या महाराष्ट्राच्या एजन्सीला देऊ, मग आपली महापालिका करते काय? माननीय आयुक्त महोदयांच्या निदर्शनामध्ये महापौर आपल्या अध्यक्षतेखाली या इतर सभेमध्ये कामकाज करत असताना आम्ही अपेक्षित आपल्याला करतो की आपल्याकडनं हे कामाची रूपरेषा लागली पाहिजे. मग आम्ही जायचं कुठे? दरवेळेस फक्त लाईटासाठी इतके मेसेज टाकावे लागतात की आम्ही उकळून गेलेलो आहोत की लाईट चालू नाही. अशा या माध्यमातून पब्लिक आम्हाला अशा शब्दात बोलतं 2-2.5 महिन्यापासून लाईट नाही. अरे ही कोणती भाषा झाली? आणि 2-2.5 महिन्यापासून जर लाईट लागत नसेल तर नगरसेवकाने जाऊन लावून द्यायचा आहे ना तो. आयुक्त साहेब यावर उत्तर द्या की लाईट. म्हणूनच आमची विनंती आहे की या गोष्टीसाठी ही एजन्सी बंधनकारक असलेल्या आपल्या हातातल्या जो आपला इथं ऐकत असेल किंवा लोकल बॉडीच्या माध्यमातून कुठेतरी तो जळगाव शहराच्या आजूबाजूला राहत असेल 63 याला दिली पाहिजे, परंतु तो कमीत कमी कंट्रोल असला पाहिजे. हा एकदा दिल्यानंतर जर तो लाईट तर लावतच नाही आणि नाही लावले आणि जर त्याच्या कंप्लेंट झाल्या, तुम्ही त्याचा आपण जर त्याच्यावरती कारवाई करायचं म्हटलं, त्याचं बिल नाही काढलं तर तो डायरेक्ट हात वरती करून देतो. मागील काळामध्ये या लाईटांच्या बाबतीत असं झालेलं आहे महापौर होत्या की चालू बंद करणं सुद्धा त्यांनी रात्रीची स्ट्रीट लाईट म्हणजे एरियाची स्ट्रीट लाईट चालू बंद करायला सुद्धा आले नाही. ते की त्यांनी दिली नाही. अक्षरशः आपल्या लाईट विभागाच्या कर्मचाऱ्यांना त्याच्यात पाठ करावे लागले आणि ते स्वतः जाऊन पुन्हा, कारण की शेवटी नगरसेवकावरतीच येतं. आज गटर, रस्ते, दिवाबत्ती, पाणीबत्ती हे जे विषय आहे, जर कोणाला मिळत नसलं तर नगरसेवकच त्याला जबाबदार असतो. सभागृहाला विनंती करतो आपल्या माध्यमातून महापौर महोदया की आमच्या सर्व सभागृहाच्या सर्व सदस्यांची एक विनंती आहे, जर कधी गटरचा विषय येतो, बीव्हीची वरतीचा विषय येतो, जेव्हा लाईटावरती विषय येतो, जेव्हा रोडावरती विषय येतो, हे जर विषय चांगल्या प्रकारे जर हँडल झाले तर नगरसेवकाला काय काम राहणार आहे? उलट तो नगरसेवक विकासाच्या दृष्टीने जिथं डोकं वापरलं जाईल जळगाव शहरात विविध चांगल्या गोष्टी आणण्यासाठी तो प्रयत्न करेल. पण आज आम्ही अटकलो कुठे? गटरमध्ये, दिवाबत्तीमध्ये आणि रस्त्यांमध्ये. म्हणजे त्या माध्यमातून कसा विकास या महापालिकेचा होईल हा विचार आपण केला पाहिजे. आणि दरवेळेस जर कधी असं केंद्र शासन असेल, राज्य शासन असेल, आम्ही त्याचे घटक आहोत, परंतु आपल्याला सांगू इच्छितो जर ते कधी आपली स्वायत्तता हिरावून घेत असतील आणि त्यांच्या आमच्या हातातल्या काही तिथं राहत नसेल तर अशा याला विरोध करणं सुद्धा गरजेचं आहे.